ते काढून ठेवले. गाईस, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आताच पाऊस पडून गेला आणि आता मी चाललोय वाशीला APMC मार्केटमध्ये. तर व्हिडिओ आता मी आलोय सानपाड्याला. तर सानपाड्यावरनं APMC मार्केट जास्त जवळ पडतं वाशीपेक्षा. आता आपण खालून रिक्षा पकडली आहे. स्टेशनच्या बाहेरूनच शेअरिंग ऑटो पण भेटते, नाहीतर मीटरनी पण जाऊ शकतात. तर आम्ही आता शेअरिंग ऑटो केली आहे. तर 10 रुपये एकाचे घेतले. आमचे 30 रुपये झाले 3 सीटचे. तुम्ही चालत पण येऊ शकतात. चालत पण जास्त लांब नाही आहे APMC मार्केट. फक्त 10 ते 15 मिनटं लागतात सानपाडा स्टेशनवरनं. आता मी APMC फ्रूट मार्केटच्या आतमध्ये जातोय. तर बघा, भरपूर ट्रक लागले आहेत इकडे. सकाळी खूप ट्रक असतात इकडे. आपण आता इथे आंबे बघायला आलोय. तर हापूस आंबे घ्यायचे आहेत आम्हाला, देवगड हापूस. तर बघूया आता आत जाऊन. आम्ही पण भरपूर वर्षांनी इकडे आलोय. इथे आंबे जरा स्वस्त भेटतात, म्हणजे बाहेर कम्पेअर केलं तर म्हणूनच आम्ही इकडे आलोय. आता इथून आम्ही 4 डझन आंबे तरी घेणार आहे. पण आम्हाला देवगड हापूस पाहिजे. तर बघूया आता कुठे भेटतो ते आम्हाला हापूस. खूप गर्दी पण आहे, भरपूर लोक आहेत इथे आज. आणि बघा, सगळे फळं पण आहेत, दुसरी पण फळं आहेत इथे भरपूर. पण हापूस जास्त आहे. आंब्याचा सीझन असल्यामुळे जास्त तर आंबेच दिसतात इथे. बाकीची पण फळं आहेत, पण ती कमी क्वांटिटीमध्ये आहेत. हे बघा, आता आपण चांगलं दुकान बघूया, असं चांगले आंबे वगैरे. आधी भरपूर ठिकाणी विचारायला लागेल, कारण आम्हाला पण आयडिया नाही एवढं की कुठे चांगले भेटतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल इकडे कसे आंबे भेटतात आणि किती रुपयाला भेटतात ते. इथे आंबे घेताना खूप बघून घ्यायला लागतात, नंतर मग खराब निघाले तर सगळे पैसे वेस्ट जातात. लोक बोलतात की गॅरंटी, पण काय गॅरंटी देत नाही. असंच ते आपलं थापायला बोलतात. आणि मेन म्हणजे कोणते पण आंबे देवगड हापूस म्हणून विकतात, असं रत्नागिरी देवगड हापूस. तर आता 2-3 ठिकाणी विचारलं, पण देवगड हापूस तर नाहीच आहे. आता आम्ही रत्नागिरी हापूस बघतोय. तिथे महाग होता म्हणून तिकडून नाही घेतला. आता दुसरं दुकान पण बघूया. ये दोनों देवगढ़ है। ये 4.5 डजन है। इसके नीचे इसके नीचे का 2 दिन के बाद पैसा देगा सेम। ये 5 डजन है ना। आम 1 नंबर गारंटेड है। मोबाइल नंबर लोग खुद होगा तो बाकी होगा तो पैसा नहीं आता। 1 दिन का नहीं तो आम खत्म वगैरह कराएंगे। क्या हापूस बोल के वो दूसरा ही निकलता है। ऐसा रहता बहुत है, रहता भी ऐसा ले लगे हुए सबसे अच्छा पर बहुत मीठा कर्नाटक का हापूस भी डाल देते। कर्नाटक वाला भी आता है, उसमें ऐसा कलर नहीं आता, वो लाल काटा हुआ कुछ है आपके पास? ये कैसे है? ये 2500 रुपये, 2200। कितना वजन है? 5 वो कौन सा था? ये रत्नागिरी नहीं, सॉरी ये दो रत्नागिरी ये वाला रत्नागिरी, ये वाला पेटी वाला।
ते काढून ठेवले. कापण्यातच वेळ जाईल. 6 डझन बघू. 6 डझन बघू. बारीक बारीक कापण्यातच वेळ जाईल. घ्या ना बारीक मध्ये काय माहिती हा ती पण घ्या. मग बारीक मध्ये काय असतं मग सांगतो फक्त फरक. मोठ्यामध्ये सांगतो तुम्हाला मोठ्यामध्ये काय असतो अहो त्यांच्याकडे काही आंबा नाही देणार आहे. सगळे मस्त देणार आंबे. त्यांचे घ्यायची काही गरज नाही. माझ्याकडे सगळे ओरिजिनल आंबे शेतकऱ्यांनीच भरलेले. मी इथं भरलेले पॅकिंग. तर आता आम्ही रत्नागिरी हापूस घेतलेत 2600 ते 2800 रुपये 6 डझन असं रेट आहे इथे. पण ते साईजवरती पण डिपेंड असतं. आता मी 6 डझन घेतले आणि चाललो आता घरी. तर बघूया कसं. तर वाशीला APMC मध्ये हाच रेट चालू आहे 2600 ते 2800 रुपये असा 6 डझन. मी घरी आलो आणि 2-3 आंबे पण कापून बघितले तर चांगलेच होते. जसं खराब तर नव्हते. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की मराठी लोकांकडनंच घ्या. कारण हे भैया लोक कोणते पण आंबे विकतात देवगड हापूस म्हणून, म्हणजे कर्नाटकचे वगैरे. तर ते आपल्याला एवढं कळत पण नाही की कोणता आहे, कर्नाटकचा आहे की देवगडचा आहे. तर मराठी लोकांकडनं घ्या कारण ते चांगले पण देतात. मेन म्हणजे आपल्याला तिकडे गेल्यावरती बार्गेन करायला लागतं. नाही तर ते लोक किती पण रेट सांगतात आपल्या त्यांच्या मनाला काय पण येईल ते. तर तिकडे गेल्यावरती आधी 4-5 दुकानं बघा. त्यानंतर मग तिकडे बार्गेन करूनच घ्या कारण किंमत खूप जास्त सांगतात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये.